तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सध्या जरी नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतलेली असली तरी गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी थोड्या प्रमाणात वाढलेली आहे। गंगापूर धरणातनं आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। 2300 क्युसेक्सच्या विसर्गानं या ठिकाणी पाणी सोडलं जात आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात अगदी थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे। सकाळच्या सुमारास साधारण दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत जे पाणी होतं ते आता या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत लागल्याचं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आणि त्यामुळे हळूहळू ही पाण्याची पातळी वाढत असल्या कारणाने गोदाघाट परिसरात हे सुरक्षा रक्षक जे या ठिकाणी तैनात केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून भाविकांना या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। कुठल्याही प्रकारे भाविकांनी गोदाघाट परिसराच्या आसपास येऊ नये अशा सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे जे महिला सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना भाविकांना या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत आणि त्यामुळे दुपारनंतर पावसानं जर जोर धरला आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला तर गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।